मॅथ बाय पूजाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 6 क्लासचा जो काही चॅप्टर नंबर 2 आहे लाईन अँड अँगल, याच्यामधला आपण प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत, प्रॅक्टिस सेट 2.1। ठीक आहे, याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामध्ये पॉईंट म्हणजे काय असतं, सेगमेंट म्हणजे काय असतं, रे म्हणजे काय असतं, लाईन म्हणजे काय असतं, प्लेन म्हणजे काय असतं, ठीक आहे, कोलिनियर पॉईंट म्हणजे काय, नॉन कोलिनियर पॉईंट म्हणजे काय, या संपूर्ण पॉईंटबद्दलची डिटेल माहिती दिली आहे। तुम्ही अगोदर हा व्हिडिओ पाहण्या अगोदर तो व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर हा जो आपला प्रॅक्टिस सेट आहे तो एक व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे। कारण की तो जर पॉईंट तुम्हाला समजला की हे सगळे पॉईंट म्हणजे नेमके काय असतात, तर तुम्ही हे जो प्रॅक्टिस सेटमधला क्वेश्चन नंबर फर्स्ट इथं पाहत आहे, जो पहिला क्वेश्चन आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही काय करू शकता, तर सॉल्व्ह करू शकता। ठीक आहे, तर त्या तुम्हाला तो व्हिडिओ पहिल्यांदा पाहायचा आहे, त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। ठीक आहे, आता चला सुरू करूया आपलं ह्या प्रॅक्टिस सेटला सोडवण्यासाठी। ठीक आहे, तर की तुम्ही पाहू शकता मी क्वेश्चन लिहून घेतलेला आहे। फर्स्टवाला क्वेश्चन काय आहे, आपल्याला क्वेश्चन पहा, लुक ॲट द ॲडजस्टंट डायग्राम अँड रिटर्न द नेम ऑफ द टर्म गिवन बिलो। ठीक आहे, जी ॲडजस्टंट डायग्राम म्हणजे ही सोबतला डायग्राम दिले, त्या डायग्रामला आपल्याला पाहायचं आहे आणि काय करायचं, जे आपल्याला खाली पॉईंट दिले आहे त्यांच्याबद्दलचे संपूर्ण नाव, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायची आहे। तर पहा इथं डायग्राम मी काढून घेतले, सगळे नाव इथे दिलेले आहे। पहिला पॉईंट काय विचारलेला आपल्याला, पॉईंट्स। ठीक आहे, आता याच्यामध्ये जितके पण पॉईंट्स आहेत त्या सर्वांचं तुम्हाला नाव लिहायचे। ठीक आहे, म्हणजे झालं डी झालं, ई झालं, ओ झालं, सी झालं, बी झालं, ए झालं, तर सगळं पॉईंटचं तुम्हाला इथं ठिकाणी नाव लिहून घ्यायचं आहे। पॉईंट ए, त्याच्यानंतर पॉईंट बी। ठीक आहे, पॉईंट नाव हा तुम्हाला सगळ्यांसमोर लिहायचे, म्हणजे सीच्या समोर म्हणजे पॉईंट सी, पॉईंट ओ, पॉईंट डी, पॉईंट ई। ठीक आहे, असं तुम्हाला सगळं नाव इथं या पॉईंटच्या ठिकाणी लिहून घ्यायचे। कारण की आपल्याला म्हटलं आहे की हा जो एक बिंदू असतो त्याला आपण काय म्हणतो, तर पॉईंट म्हणतो। या लाईन रेषेवर एवढे सारे जे पॉईंट आहेत ते सगळ्यांचे तुम्हाला नाव काय करायचे, तर मेन्शन करायचं आहे। ठीक आहे, आता पॉईंट म्हणजे काय असं नेमकं काय त्याला म्हणतात, का बरं पॉईंट म्हणतो, त्यांनी खाली मला कमेंटमध्ये सांगा। कारण की मी हे पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पॉईंट म्हणजे नेमकं काय असतं। ठीक आहे, तर ज्यांना माहिती आहे ते मला कमेंट करून सांगू शकता की पॉईंट म्हणजे नेमकं काय असतं। सेकंड मुद्दा पहा, जो की दिला आपल्याला लाईन सेगमेंट। ठीक आहे, आता लाईन सेगमेंट म्हणजे काय हे पण मी सांगितलं, पण परत सांगून देतो। ठीक आहे, लाईन सेगमेंट म्हणजे काय, जो आपला जी काही लाईन असेल त्याच्यातला जो तो तुकडा असेल, ठीक आहे, म्हणजे असा पोर्शन जे दोन पॉईंटला म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंटला जे जोडत असेल त्या लाईनला काय म्हणतो आपण, लाईन सेगमेंट म्हणतो। ठीक आहे, तर याच्यामध्ये आता किती लाईन सेगमेंट आहे आपल्याला या डायग्राममध्ये पाहायचे आणि त्यांचे काय करायचे, आपल्याला नाव लिहायचे। ठीक आहे, तर पाहू शकता आपलं पहिलं जे लाईन सेगमेंट आहे आपण डी यू घेऊ शकतो, म्हणजे सेगमेंट काय म्हणू शकतो आपण, डी ई म्हणू शकतो। ठीक आहे, नेक्स्ट आपण सेगमेंट ई म्हणू शकतो, ई ओ म्हणू शकतो, सेगमेंट ई ओ म्हणू शकतो आपण। नेक्स्ट जो आहे तो आपण सेगमेंट ए ओ सुद्धा म्हणू शकतो। ठीक आहे, ए ओ सुद्धा म्हणू शकतो, नंतर ओ सी सुद्धा म्हणू शकतो आणि ओ बी सुद्धा म्हणू शकतो। हे झाले सर्व सेगमेंट आपल्या या डायग्राममधले। थर्ड जो मुद्दा आपल्याला याच्यामध्ये जो दिलेला आहे रे, तुम्ही तर पाहू शकता आपल्याला रे कोणकोणत्या ते लिहायचा। तर रे म्हणजे काय, मी तुम्हाला म्हटलं की जे स्टार्टिंग पॉईंटपासून समोर वाढत जाणार त्याला काय म्हणतो आपण, रे म्हणतो। ठीक आहे, म्हणजे त्याचं एक स्टार्टिंग पॉईंट असलं पाहिजे आणि ती रे जी काही समोर वाढत झाला त्याला आपण रे म्हणतो। ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डायग्राममध्ये ज्या काही रे आहे तिथं आपल्याला नाव लिहायचं आहे। ठीक आहे, तर पाहू शकता आपल्याला जो स्टार्टिंग पॉईंट जर आपण ओ घेतला तर ओ पासून निघणारे किती रे आहेत, ओ ए आहे। ठीक आहे, तुम्हाला नाव लिहिताना पहिले जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो पहिले लिहायचा, नंतर रेचा पॉईंट लिहायचा, म्हणून इथं ओ ए लिहायचा। त्याच्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला रे ओ बी। ठीक आहे, त्याच्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला रे ओ सी। ठीक आहे, त्याच्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला रे ओ डी। ठीक आहे, एवढे अरे आपल्या याच्यामध्ये दिलेले आहे, कारण की ओ काय आहे आपल्या सगळ्यांचा काय आहे, स्टार्टिंग पॉईंट, आणि इथून निघणार ह्या ज्या काही सगळ्या लाईन्स तुम्ही पाहता यानं काय म्हणणार आपण, रे म्हणणार, आणि ओ होता त्यांचा स्टार्टिंग पॉईंट होणार आहे। आता 4 नंबरचा जो मुद्दा आहे तो दिला आपल्याला कोलिनियर पॉईंट। ठीक आहे, आता कोलिनियर पॉईंट म्हणजे काय, जर आपल्याकडे एक किंवा एकापेक्षा जास्त पॉईंट असतील आणि त्यांच्यामधून एक लाईन ड्रॉ होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कोलिनियर। ठीक आहे, तर इथं पाहू शकता आपल्याला कोणकोणते डायग्राममध्ये कोलिनियर पॉईंट मिळत आहे, तर तुम्ही इथं पाहू शकता कोणती मिळत आहे, डी ई ओ बी, हे सगळे पॉईंट काय आपल्या त्या लाईनवर येते, म्हणून हे सगळे पॉईंट काय झाले आपल्यासाठी, कोलिनियर झाले। ठीक आहे, म्हणून आपण इथं लिहिणार पॉईंटमध्ये पॉईंट डी, ठीक आहे, पॉईंट ई, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर बी, हे सगळे पॉईंट काय आपले कोलिनियर पॉईंट आहे, कारण की त्या चारही पॉईंटमधून काय होते, आपली एक लाईन इथून ड्रॉ होते। नेक्स्ट पाहिजे तुम्हाला लाईन दिलेली आहे। आता याच्यामध्ये लाईन म्हणजे काय हे तुम्हाला पाहिजे, असं पॉईंट जे की अशी रेषा जी काही दोन्हीकडे काय जाते ती अनंतपणे वाढत जाते, त्या लाईनला त्या रेषेला म्हणजे त्या आकृतीला आपण काय म्हणतो, लाईन्स म्हणतो। ठीक आहे, हे तुम्हाला मी मागं पण सांगितलं। ठीक आहे, आता इथं तुम्हाला कोणती रेषा दिसत आहे पहा, तुम्हाला ही जी कंप्लीट रेषा ही काय आपली लाईन आहे, म्हणजे आपण काय म्हणणार, लाईन डी बी, किंवा तुम्ही असं सुद्धा लिहू शकता लाईन बी डी, ह्या आपली याच्यामध्ये काय झाली, लाईन झालेली आहे। ठीक आहे, नेक्स्ट तुम्हाला विचारलेला लास्टवाला मुद्दा तो म्हणजे नॉन कोलिनियर पॉईंट। ठीक आहे, असे पॉईंट जे की एकत्र येऊन एका पॉईंट म्हणजे एका लाईनमधून त्यांची रेषा ड्रॉ होत नाही, पण ते पॉईंट आपल्याला दाखवायचे। ठीक आहे, तर असं म्हटलं तर आपल्याकडे कोणकोणते पॉईंट आहेत तिकडे पाहू शकता तुम्ही, पॉईंट ए, त्याच्यानंतर ओ आणि त्याच्यानंतर सी, हे तीनही पॉईंट कसे आपल्याकडे कोलिनियर नाही आहे, नॉन कोलिनियर आहे। ठीक आहे, म्हणजे पहा हे कसा आणि असा, हे जर 3 पॉईंट घेतले म्हणजे सी ओ ए हे पॉईंट घेतले मी, त्यांच्यामधून एक रेषा ड्रॉ होत आहे का, नाही होत आहे, काय होत आहे आपल्याला वेगवेगळ्या रेषा काय होत आहे त्याच्यातून जाते, म्हणून हे चला आपला फर्स्ट क्वेश्चन पाहूया। सेकंड क्वेश्चन
पाहू शकता इथं क्वेश्चन नंबर मी सेकंड लिहिलेला आहे, जो की अशाप्रमाणे ड्रॉ द फॉलोइंग फिगर. आपल्याला जे फॉलोइंग फिगर दिलेले ते आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, तर फर्स्ट आपल्याला दिलं आहे लाईन बी टी. काय करायचं आपल्याला, एक लाईन ड्रॉ करायची, त्याला नाव काय द्यायचं आहे, बी टी द्यायचं. ठीक आहे, इथं पाहू शकता मी इथे एक लाईन ड्रॉ इथं केलेली आहे. ठीक आहे, आणि याला मला नाव द्यायचं आहे बी आणि टी. ठीक आहे, ही माझी लाईन बी टी झाली. हा माझं फर्स्टचं उत्तर असेल. ठीक आहे, नेक्स्ट दिलं आपल्याला सेकंडमध्ये काय म्हटलं, आपल्याला रे ए डी ड्रॉ करायची. काय करायची, रे ए डी ड्रॉ करायची. ठीक आहे, आता रे ड्रॉ करताना त्याचा सुरुवातीचा बिंदू असेल, म्हणजे हा जो बिंदू असेल हा आपला त्याचा काय असेल, आरंभ बिंदू, स्टार्टिंग बिंदू असेल रेचा. ठीक आहे, म्हणून मी ते अशी एक रे काढून घेणार आहे. याला मी डी नाव देणार आहे, याला मी ई नाव देणार आहे. ठीक आहे, ही झाली आपली रे डी ई. तर तिसरं काय काढायचं आपल्याला, लाईन एम पी काढायची. काय काढायची, लाईन एम पी काढायची. मी इथे एक लाईन ड्रॉ करते. ठीक आहे, आणि याला नाव देऊन देते मी काय, तर एम आणि पी. ठीक आहे, हे लाईन जे काही मेजरमेंट असतं तो तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. ठीक आहे, फक्त आपल्याला ड्रॉ करून दाखवायचं की ही लाईन आहे बा, ही रे आहे बा, ही पॉईंट आहे बा. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलं आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला परत दिलं आहे लाईन वाय काढायचं. ठीक आहे, म्हणजे एक लाईन काढायची संपूर्ण आणि त्याला इकडल्या बाजूला नाव देऊन द्यायचं वाय. ठीक आहे, हा झाला फोर्थचं क्वेश्चन. फिफ्थ आणि लास्टवाला पॉईंट दिला की आपल्याला एक पॉईंट काढायचं. मग तुम्ही याच्या ठिकाणी एक असं पॉईंट काढायचं आणि त्याला नाव देऊन द्यायचं एम. ठीक आहे, ह्या झाल्या आपल्या सगळ्या डायग्राम जे की आपल्याला सेकंड क्वेश्चनमध्ये सांगितले होते ड्रॉ करायचा. पाहूया थर्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 इथं पाहू शकता काय करायचं, काय दिलेलं आहे आपल्याला ते पाहूया. ड्रॉ द डायग्राम दॅट इन्स्ट्रक्शन द फॉलोइंग पॉईंट. ठीक आहे, आपल्याला जे इन्स्ट्रक्शन दिले आहे त्याच्यानुसार काय करायचे, आपल्याला डायग्राम काय करायचे, काढायचे, ड्रॉ करायचे. ठीक आहे, फर्स्ट तुम्ही इथं पाहू शकता काय दिलं आहे की आपल्याला पॉईंट पी हा लाय करायचा आहे कशावर, तर लाईन ए बीवर. तर सर्वप्रथम तर तुम्हाला लाईन ए काढावी लागेल. नंबर 1 इथं टाकूया आपण, एक लाईन घेऊया. मेजरमेंट तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. ठीक आहे, याला नाव देऊया आपण ए आणि बी. याला तुम्ही नाव बी ए सुद्धा दिलं असतं, जर त्यांनी आपल्याला बी ए म्हटलं असतं. आपल्याला इथं नाव ए बी म्हटलं म्हणून आपण नाव ए बी दिलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यावर म्हटलं की एक्झॅक्ट कुठं दाखवा म्हणून पॉईंट पी. ठीक आहे, तर तुम्ही कुठं पण एक पॉईंट काय दाखवू शकता, पी एच लाईनवर तुम्हाला काय करायचं आहे, दाखवायचं आहे. ठीक आहे, हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन पाहूया, जो की आपल्याला अशाप्रमाणे दिलेला आहे. पॉईंट ई अँड एफ आर ऑन लाईन यम. म्हणजे लाईन यम जे काढणार आपण त्याच्यावर ई आणि एफ आपल्याला दाखवायचं आहे. पण त्याच्यानंतर काय म्हटलं आपल्याला, बट पॉईंट डी नॉट ऑन द लाईन यम. म्हणजे लाईन यम जी काढणार त्याच्यावर आपल्याला डी पॉईंट दाखवायचा नाही. म्हणजे कशा प्रकारे पाहूया इथं डायग्राम आपण. ठीक आहे, इथे जर असेल माझी सेकंड डायग्राम, तुम्ही एक लाईन इथं काढून घेणार आहे. ठीक आहे, आणि याला नाव देणार आहे मी एम, कारण त्यांनी मला लाईन एम म्हणून दिलेलं आहे. आणि म्हटलं की याच्यावर ई आणि एफ पॉईंट दाखव. हे माझे ई आणि हे माझे एफ पॉईंट मी याच्यावर दाखवलं आहे. नेक्स्ट काय म्हटलं की डी पॉईंट हा लाईनवर नाही आहे, पण याच्यामध्ये आपल्याला दाखवायचं. ठीक आहे, ही जी डायग्राम करणार त्याच्यात बाहेरच्या साईडला कुठंतरी तुम्हाला काय दाखवायचे, पॉईंट डी दाखवायचं आहे. ठीक आहे, हा झाला आपला सेकंड क्वेश्चनचा आन्सर. थर्ड क्वेश्चन पहा, त्याच्यामध्ये आपल्याला रे काढायचे, ओ पी अँड रे ओ क्यू काढायचे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला रे ड्रॉ करायचे. ठीक आहे, आता इथं पाहू शकता रे ओ पी आणि रे ओ क्यू. याच्यामध्ये ओ हा काय आहे, दोघांचा स्टार्टिंग पॉईंट आहे, म्हणून आपण एकच पॉईंटमधून 2 रे काढणार आहोत. ठीक आहे, इथं असेल माझं जर थर्ड डायग्राम. ठीक आहे, इथं माझी जर थर्ड डायग्राम मी काढून दाखवते तुम्हाला. हा माझा पॉईंट असेल, म्हणजे त्यांचा स्टार्टिंग पॉईंट असेल. ठीक आहे, इकडे एक जाणारी माझी रेष असेल. ठीक आहे, नाही इकडे एक जाणारी माझी रे असेल. ठीक आहे, हा माझा स्टार्टिंग पॉईंट ओ असेल, हा माझा पॉईंट पी घेते, म्हणजे ओ पी लाईन घेते. हा माझा स्टार्टिंग पॉईंट ओ असेल आणि इकडे असेल माझं क्यू. ठीक आहे, ते माझी ओ क्यू ही रे असेल. ठीक आहे, अशा 2 रे काय करायचे आपल्याला, ड्रॉ करायचे. ठीक आहे, तुम्ही रे कशा पण ड्रॉ करू शकता. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही रे ड्रॉ करू शकता. म्हणजे हा तुमचा ओ असेल, हा क्यू असेल. ठीक आहे, किंवा हा पी असेल. ठीक आहे, डायग्राममध्ये तुम्हाला रे कसं करायचं, ड्रॉ करून दाखवायचे. त्याच्यामध्ये ओ काय, ह्या दोघांचा स्टार्टिंग पॉईंट असणार, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4, जो की आपल्याला असा दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या बुकमध्ये, तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला रांगोळीमध्ये डॉट दाखवलेले आहे. याच्या डॉटमध्ये काय दाखवायला यायचं, ते आपल्याला प्लेन दाखवायचे, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पॉईंट दाखवायचे, त्याच्यामध्ये लाईन सेगमेंट दाखवायचे आणि आपल्याला रांगोळी काय करायचे, कंप्लीट करायचे. तर चला मी डॉट काढून घेतो आणि याच्यामध्ये आपण प्लेन, लाईन सेगमेंट आणि डॉट आपण दाखवणार आहोत या 4th नंबरच्या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, पाहू शकता 4th क्वेश्चनसाठी तुम्ही सगळे डॉट काढलेले आहे. ठीक आहे, म्हणजे 12x12 म्हणजे 12x12चा हा डॉट आहे आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला सेगमेंट, पॉईंट्स आणि प्लेन आपल्याला दाखवायचे. ठीक आहे, इथं एक ट्रायंगल तुम्हाला काढून घेतलं आहे, त्याच्यामध्ये 4 पॉईंट्स जे आलेले आहे. ठीक आहे, सेम आपण ट्रायंगल चारही बाजूने काढून घेऊया. ठीक आहे, 1 2 3 4. ठीक आहे, इथून मी 4 लाईनमध्ये असं घेणार, 1 2 3 4. ठीक आहे, परत अशी लाईन घेणार आणि इकडून पण सुद्धा मी अशी लाईन ड्रॉ करणार. ठीक आहे, सेम इकडे पण 1 2 3 4. ठीक आहे, 1 2 3 4. याच्यानंतर इकडे पण मी लाईन ड्रॉ करून घेणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. ठीक आहे, आता पाहू शकता चारही बाजूने आपलं काय झालेलं आहे, जर लाईन सेगमेंट आपले ड्रॉ करून झाले आणि मधात तुम्ही पाहू शकता आपल्याला पॉईंटसुद्धा मिळत आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पाहूया आपण एक एक लाईन सेगमेंट आपण ड्रॉ करूया. ठीक आहे, हा पहा एक लास्टचा हा लाईन सेगमेंट, हा एक लाईन सेगमेंट, हा हे सगळे काय झाले आपले कोलिनियर पॉईंट झाले. हे काय झाले आपले तर कोलिनियर पॉईंट झाले. ठीक आहे, पाहू शकता तुम्हाला इथं कोलिनियर पॉईंट मिळत आहे. आता इथं तुम्ही पाहायलाच आहेत. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट प्लेन काढण्याचा प्रयत्न करूया. काय काढूया आता आपण, प्लेन काढूया. ठीक आहे, आता प्लेन काढायसाठी तुम्ही पाहू शकता इथून मी सेंटरमधून पॉईंट घेणार आहे, 1 2 3 4 आणि हा 5. ठीक आहे, आता इथं परत 1 2 3 4 आणि हा 5. ठीक आहे,
1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, हा माझा मधामध्ये काय झालेला आहे, एक प्लेन ड्रॉ झालेला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आतमध्ये सुद्धा एक प्लेन मी ड्रॉ करून घेते. ठीक आहे, झाला प्लेन ड्रॉ आणि मधामध्ये एक काय मिळतं आहे तर लाईन सेगमेंट मिळतं आहे. ठीक आहे, आता बाकीचे जे पॉईंट आहेत त्यांना सुद्धा आपण जोडून घेऊ. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण एक एक ट्रायंगल बनवून घेऊया. ठीक आहे, हे पाहू शकता तुम्ही इथं ट्रायंगल मला मिळालेलं आहे. या ठिकाणी सुद्धा मी एक ट्रायंगल ड्रॉ करणार आहे. तुम्ही इथं पाहू शकता. तुम्हाला हे जे डायग्राम दिलेले आहे, ठीक आहे, तर तुम्हाला कसं प्रकारे डायग्राम काढायचे हे आपल्यावर असतं. ठीक आहे, तुम्ही तशा प्रकारे या जे की 12 डॉट आहे याच्यामध्ये तुम्हाला लाईन सेगमेंट, प्लेन, पॉईंट तुम्ही काय करू शकता, दाखवू शकता. ठीक आहे, इथं पाहू शकता मी हे अशा प्रकारे दाखवलेलं आहे. आणि इकडे माझा सर्कल, इकडे मी सर्कलच घेते. ठीक आहे, स्क्वेअर आला आहे माझं, तर आता हां रेक्टँगल आला आहे माझा. इथं मी रेक्टँगल घेतलेला आहे. ठीक आहे, आता कुठे आणखीन उरलेलं आहे. ठीक आहे, आता ते पहा आणि तशा त्याला प्रमाणे तुम्ही त्याला जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे, तर इथं पाहू शकता मी इथं माझे डॉट्स उरत आहे. ठीक आहे, यांना मी असं नॉन कोलिनियर पॉईंट दाखवते. काय दाखवते तर नॉन कोलिनियर पॉईंट. आता हे जे राहिलेले आहे यांना मी कोलिनियर पॉईंट दाखवते. काय दाखवते, कोलिनियर पॉईंट दाखवते. ठीक आहे, हे माझे कोलिनियर पॉईंट. ठीक आहे, पाहू शकता आपल्या डायग्राममध्ये कोलिनियर पॉईंट सुद्धा आले. म्हणजे हे ज्या लाईन्स आहे आपले कोलिनियर पॉईंट्स, हे नॉन कोलिनियर पॉईंट्स, हे लाईन सेगमेंट मिळाला आपल्याला, प्लेन मिळालं, सेगमेंट मिळालं आणि पॉईंटसुद्धा मिळालेले. म्हणजे या एका डायग्राममध्ये आपण सगळ्याच प्रकारच्या आकृती आपण दाखवून दिलेल्या आहे. ठीक आहे, तुम्हाला आणखीन कोणत्या प्रकारची आकृती दाखवता येते तुम्हाला असं पॉईंट करून तुम्हाला तुमच्या मनाने सुद्धा तुम्ही या आकृतीला, या रांगोळीला तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, अशीच बनवली पाहिजे असं याच्यातला काही भाग नाही आहे. तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला त्या डॉटला जॉईन करायचं आहे, त्याच्यामध्ये पॉईंट, लाईन सेगमेंट, कोलिनियर पॉईंट, नॉन कोलिनियर पॉईंट आणि प्लेन तुम्हाला दाखवायचे हे तुम्हाला ठरवायचं. ठीक आहे, आता याच्यातला जो लास्टवाला क्वेश्चन आहे तो तुम्हाला बुकमध्ये सॉल्व करावा लागणार आहे. ठीक आहे, पाहू शकता तुम्ही इथं मी बुक्स घेतलेली आहे. क्वेश्चन नंबर पाहू शकता तुम्ही 5th वाला काय दिलेला आहे आपण वाचून घेऊया. 4 इम्पॉर्टंट प्लेस आर मार्क विथ द पॉईंट ऑन द मॅप ऑफ इंडिया. 4 इम्पॉर्टंट जे काही प्लेस आहे त्यांना पॉईंटनी आपल्या इंडियाच्या मॅपवर मॅप केलेले आहेत. ड्रॉ अँड मेनी लाईन सेगमेंट ॲज पॉसिबल कनेक्ट इन दस प्लेस. ठीक आहे, आपल्याला आपल्या मनाने काय करायचं आहे, पॉसिबल होईल तेवढा काय करायचं आहे, तुम्हाला लाईन सेगमेंट काय करायचं आहे, जोडून घ्यायचे. म्हणजे जे पॉईंट दिलेले आपल्याला त्याला तुम्ही स्केलने काय करू शकता, जोडू शकता. जसं की मला जर दाखवायचं आहे मुंबई दिल्ली, तर ठीक आहे मी लाईन सेगमेंट इथून ड्रॉ करणार. नंतर मुंबई कोलकाता मी ड्रॉ करू शकते. नंतर मी मुंबई चेन्नई दाखवू शकते. ठीक आहे, आणि नंतर जर मला चेन्नई घ्यायचं तर तुम्ही चेन्नई कोलकाता, चेन्नई मुंबई, चेन्नई दिल्ली दाखवू शकते. कोलकातात घेतलं तर कोलकाता चेन्नई, कोलकाता मुंबई, दिल्ली कोलकाता असं दाखवू शकते. ठीक आहे, तुम्हाला जसं जॉईन करता येईल तसं तुम्हाला लाईन सेगमेंट या बुकमध्ये तुम्हाला या डायग्रामवर करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट जो टॉपिक असणार आहे आपल्याला या चॅप्टरमधला तो अँगल आहे तो आपण नेक्स्ट पाहणार आहोत. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट.